ब्रह्मांड तर्कशास्त्र आराखडा बाय सुनील गोपालदास जोशी. वैयक्तिक मत ब्रह्मांड तर्कशास्त्राबद्दल. मी ब्रह्मांड तर्कशास्त्र करायला अनेक म्हणींचा संदर्भ घेतला आहे. मला हे तर्कशास्त्र माझ्या एकट्याचे आहे असे म्हणावयाचे नाही. मला या तर्कशास्त्राचे पेटंट नकोय. आनंद जो जीवनक्रमामध्ये काही सेकंद मिळतो तो कायमस्वरूपी मिळावा, म्हणजे दिवसात 24 तास असे 7ही दिवस असावा वा इतका टिकाऊ असावा की इतर सगळ्या विषयांबरोबर वेदना विषयातही ध्यान जाऊ नये असे वाटणे ही या तर्कशास्त्राची गरज आहे. या गरजेवर तर्कशास्त्राची उभारणी 59 वर्षापूर्वी सुरू झाली. सगळे अस्तित्व एकमेकांशी बंधने जोडले होते, परंतु प्रत्येकाचा एक बंध त्याच्यापासून थोड्या अंतरावर होता. त्या अंतरावर असलेला बंध पासून थोडी थोडी ऊब येत होती व ही थोडी थोडी अपूर्णत्वाची भावना प्रत्येकाला होती. म्हणून ती भावना पूर्णत्वाकडे नेण्यासाठी सर्वांचा आराखडा कृती सुरू आहे. आराखडा असा: ज्या एका अस्तित्वाचे सर्व बंध आत घेण्यामध्ये अंतर असलेला बंध तेवढा राहिला आहे, ते अस्तित्व त्याच्यापेक्षा जास्तीचा एक बंध राहिलेल्या अस्तित्वाच्या संपर्कात येते व दोघांच्या अंतर असलेला बंध व दुसऱ्याच्या शेवटून दुसरा बंध मध्ये पॅच होतो. त्यानंतर जसा मदत देणारे अस्तित्व त्याचा शेवटून दुसरा बंध आत घेण्यासाठी चार्ज होतो, त्याचा पॅच असलेला बंध सुद्धा चार्ज होतो व मदत घेणाऱ्या अस्तित्वाच्या अंतर असलेला बंध उडी घेऊन जॉईंट होतो व ह्या कृत्या सगळ्यांसाठी चालू आहेत. जेव्हा अस्तित्वाचे सर्वचे सर्व बंध आत घेतले जातात तेव्हा त्या अस्तित्वाच्या अंतर्भागात अधिकची ताकद, त्याची चार्ज आत घेण्यासाठी जागा नसते व पूर्णत्व झाल्यामुळे आतील ताकद, त्याची चार्ज बाहेरही जात नाही. त्यामुळे थोडक्यात ते अस्तित्व अखंड असे आनंद लहरीमध्ये रममाण झालेले असते. त्या अस्तित्वाला प्रचंड उष्णतेच्या भट्टीमध्ये ठेवले काय किंवा प्रचंड थंड तापमानात ठेवले काय, तरी वर उल्लेख केलेल्या टेक्निकल गोष्टींमुळे त्याच्या आनंद लहरीत स्थितीत काही फरक पडत नाही व त्या अस्तित्वाची भावना स्थिती शब्दात वर्णन न करता येण्यासारखी असते. अतिउच्च, छान, उत्तम, उत्कृष्ट अशा अनुभवात इन्फिनिटी कालावधीसाठी ते अस्तित्व राहते. या सर्व घडामोडीत अस्तित्वाचे प्रकार खालीलप्रमाणे आहेत. अस्तित्व ज्याचे सर्वचे सर्व बंध आत घेऊन झाले आहेत तो आनंद स्थितीत कॉल्ड ॲज गॉड देव. अस्तित्व ज्याचे 99% बंध आत घेऊन झाले आहे तो अंतर असलेला बंध आत घेणे राहिले आहे तो सजीव म्हणून संबोधले जातात. ज्या अस्तित्वाचे बंध 51% पेक्षा जास्त व 98% पर्यंत आत घेऊन झाले आहेत ते वनस्पतीजन्य म्हणून संबोधले जातात. ज्या अस्तित्वाचे बंध 50% पर्यंत आत घेऊन झाले आहेत त्यांना निर्जीव असे संबोधले जातात. प्रगतीच्या या वाटेवर प्रत्येक अस्तित्वाची प्रगती ही त्या अस्तित्वाने किती बंध आत घेऊन झाले आहेत त्यानुसार त्याचे ज्येष्ठत्व असते, मोजले जाते. ठळक म्हणी मान्य: मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. पूर्णत्वाची स्थिती अशी असते हे सांगायला अस्तित्व माघारी येत नाही. सुतावरून स्वर्ग गाठणे. पॅचसाठी घेतलेला एक बंध मदत म्हणजे सूत व त्याच्या उपयोगाने आलेली पूर्णत्वाची आनंददायी भावना म्हणजे स्वर्ग. या सर्व घडामोडीतील सुनील नावाच्या अस्तित्व घटकाला एक सुंदर वाक्य सुचले आहे ते खालीलप्रमाणे: सर्व बंध आत घेतलेल्या बंधची स्थिती ही आयडेंटिटी सोल फुल चार्ज विदाउट नीड टू रिचार्ज और चार्जिंग विदाउट नीड टू रिचार्ज. नशिबामुळे मला आठवायला वेळ मिळाला व मी लिहू शकलो. बाकी भावना आणि ज्ञान मध्ये सर्व अस्तित्व एकमेकांची पूर्णपणे सारखे आहेत.